नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा होणार आहे, कारण अद्वैत एक एक कारनामे करत आहे आणि इकडे सरोजची तोंड मात्र पाहण्यासारखे झालेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अद्वैतने जाऊन आता मॉब आणलेला आहे आणि सरोज पाहतच राहते. अद्वैत कलासाठी काहीही करायची तयारी आहे. अद्वैत कलासाठी वाटेल ते करत आहे आणि कलाला सांगत आहे की हे तुझ्यासाठी केले. एवढंही अद्वैत करत आहे. म्हणजे संगीताच्या येण्याने कलामध्ये जसा बदल होतोय तसा त्याहीपेक्षा जास्त बदल अद्वैतमध्ये होऊ लागलेला आहे. तर कला जिना पुसत असते, त्याचबरोबर फर्निचर पुसत असते, तेव्हा संगीता म्हणते की कले, तुमच्या घरात स्वयंपाक कसा लागतो ते आता मला एवढं माहीत नाही आहे. तर मी काय करते माहिती आहे का तुला, मी ते फर्निचर वगैरे अजून बाकीचं राहिलेलं आहे ना, सोफा वगैरे ते सगळं पुसून घेते आणि तू मग काय कर माहिती आहे का, तू स्वयंपाकाचं बघ. कला म्हणते आई तू काही काम वाकून करायचं नाही. तर संगीता म्हणते अगं आपल्या घरी करत नाही का मी. तेव्हा कला म्हणते अगं आपल्या घरचं वेगळं, इथलं वेगळं, तुला माहिती आहे ना हे घर केवढं आहे, जमणार आहे का तुला. त्यापेक्षा मी काय सांगते ना ते ऐक, आपण दोघी मिळून स्वयंपाक करूया, हे झालं की मी ते करेल. आणि मग संगीता म्हणते की ठीक आहे. त्यानंतर संगीता कलाशी बोलू लागते, काय मग कले, काल मी आपल्या दोघींमध्ये जी पैज लागली होती ती पैज मी जिंकले की नाही, मग आता. तेव्हा कला म्हणते काय काय तू किती आडेवेडे घेत होता तो माणूस, तुला माहिती आहे ना तो कसा आहे ते, आणि तरीही तू त्याचीच बाजू घेणार आहे, असं कला बोलत असते. तेव्हा संगीता म्हणत असते तसं नाही ग, मला जे वाटतंय ना तेच मी तुला सांगत आहे, असं संगीताचं म्हणणं असतं. संगीता म्हणते काही का असेना, पण शेवटी त्यांनी तुला खाटावर झोपायला बोलवलंच की नाही, मग त्यामुळं मीच पैज जिंकलेले आहे. कला मात्र ऐकायला तयार नसते. संगीता म्हणत असते आता मी जे काय सांगणार आहे ते तुला ऐकावंच लागणार आहे. काहीही झालं तरी जावई बापूंनी जी गोष्ट केलेली आहे ती चांगलीच आहे. देव माणूस आहे तो. कला मात्र म्हणत असते तुला काय माहिती तो देव माणूस आहे का काय आहे ते, कारण मला विचार, मी राहते त्याच्याबरोबर 24 तास. आता तू आली म्हणून तुझ्यासमोर तो चांगलं वागायचं नाटकही करत असेल, पण तो देव माणूस वगैरे अजिबात नाही, एवढं लक्षात ठेवाई. काही झालं तरी मी चांदेकरला चांगली ओळखत आहे, तुला नाही माहिती तो कसा आहे, असं कला सांगत असते. तेव्हा संगीता म्हणत असते कले बाद झाली ग तुझी नाटकं, काय चाललेलं असते ग तुझं नुसतं प्रत्येक वेळेस, असं कला बोलत असते. आणि त्याचबरोबर संगीताला सांगत असते की नको गाई, तो ना कसा आहे तुला माहिती आहे ना चांगलंच, त्यामुळं काहीही झालं तरीही आता त्याची बाजू नको घेऊस, असं कला सांगत आहे. इकडे रोहिणीला मात्र खूप राग आलेला आहे. रोहिणी रूममध्ये आलेली आहे आणि ती म्हणते की या संगीता खरेला माझ्या रूममध्ये मी एंट्री दिलेली आहे, ती माझ्या स्पेसमध्ये आलेली आहे, तिला आता मी दाखवूनच देत आहे. घरातली माणसं वाढलेत त्यामुळं घरातलं गरमीही वाढत चाललेली आहे, परंतु या संगीता खरेला मात्र मी दाखवून देणार आहे की काय करणार आहे ते. आणि त्याचवेळी तिने AC ऑन करते, संगीताची बॅग घेते आणि संगीताच्या बॅगमधल्या साड्या बाहेर काढू लागते. आणि त्याचबरोबर संगीताच्या बॅगमधल्या साड्या तिने बाहेर काढलेल्या आहेत आणि म्हणते की ह्या संगीता खरेला मी सळो की पळो करून सोडणार आहे. काही झालं तरी हिच्यामुळं मला खूप त्रास सहन करावा लागत आहे आणि ह्या संगीतामुळे हे सगळं होत आहे. मला माझ्या डॅडनी पण हिचं सगळं ऐकून घेतलेलं आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की आता संगीताच्या बॅगमधल्या साड्या तिने बाहेर काढलेल्या आहेत, कात्री घेतलेली आहे आणि त्या साड्या तिने फाडायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा मात्र इकडे रोहिणी जरासाही विचार करत नाही की आपण एखाद्याला मुद्दामहून अशा पद्धतीनं त्रास देतोय, या सगळ्याचे परिणाम काय होतील हेही तिला जाणवत नाही. तिनं मात्र सरळ संगीताच्या साड्या फाडत असते आणि म्हणत असते की आता तुझा बदला घेणार आहे, बघ कशा पद्धतीनं मी तुझा बदला घेते, हे सगळं तिचं बोलणं चालू असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणीने संगीताच्या साड्या फाडलेल्या आहेत आणि म्हणत आहे की तुला आता मी या घरातून बाहेरच काढणार आहे. तर नशीब रोहिणीने यावेळेस संगीताच्या साड्या फाडलेल्या आहेत, चोरीचा वगैरे कोणताही आळ घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. तर इकडे अद्वैत अगदी मॉप खांद्यावर टाकून अगदी थाटात घरात आलेला असतो आणि ते पाहून सरोज म्हणत असते काय रे, कुठे गेलेलंस तू, हे काय आहे नवीनच आता, आणि तू मॉप कशाला घेऊन आलाय. तेव्हा अद्वैत म्हणतो की आपल्या घरामध्ये कामं वाढलेली आहेत ना त्यासाठी. तेव्हा सरोज म्हणते तुला माहिती आहे ना असल्या वस्तू आपल्या घरामध्ये चालत नाहीत, आजपर्यंत आपण वापरलेल्याही नाहीत. तेव्हा अद्वैत म्हणतो हो आई मला माहिती आहे, परंतु घरातली कामं वाढलेली आहेत, दिवाळीची साफसफाई आहे आणि याची गरज पडणार आहे. इतके दिवस आपल्या घरात नोकर चाकर होते, आत्ता ते नाहीत, तेवढ्यात आबाही तिथं आलेले असतात. आणि अद्वैत म्हणत असतो
की काहीही झालं तरीही मी हे काही सगळं जे केलेलं आहे ते आपल्या घरासाठीच केलेलं आहे. सरोज म्हणत असते, परंतु अद्वैत आता मला कळलेलं आहे, घरात नवीन माणसं आली की तुझ्यामध्ये बदल होत असतो आणि आजकाल तू बदलत चाललेला आहे. तू ऐकून घेत नाही, घरामध्ये कोणत्याही गोष्टी विचारत नाही. हे सगळं तुझं जे काय चाललेलं आहे त्याच्यामुळं हा सगळा त्रास मला भोगावा लागत आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं आई, हा त्रास कसला आहे? तुला माहिती आहे ना, मान्य आहे मला, आपण मॉबने फरशी पुसत नव्हतो कारण फरशी चांगली पुसली जात नाही. पण कधी कधी जर गरज असेल तर आपण नवीन नवीन गोष्टी ज्या आलेल्या आहेत त्याचा वापर तर सुरू केलाच पाहिजे ना. असं म्हणत अद्वैत सरोजला समजवत असतो, तिला सांगत असतो, काहीही झालं तरीही मी हा मॉब आणलेला आहे, तो घरातल्या साफसफाईसाठी आणलेला आहे, उपयोग होईल. तेव्हा रजनी म्हणू लागते की हो अद्वैत, बरं झालं तू हे केलेलं आहेस, कारण आत्ता घरातली कामं खूपच वाढलेली आहेत. त्यावेळेस संगीता म्हणते, बघितलंस ना, जावई बापूंनी हे सगळं तुझ्यासाठी केलेलं आहे, तुझ्यावर कामाचा लोड पडतोय ना म्हणून केलेलं आहे. आणि खला मात्र म्हणत असते की आई, बाद झालं, आता तुझ्या त्या जावई बापूचं कौतुक ऐकून ऐकून ना मला खरंच कंटाळा आलेला आहे, असं कला म्हणून दाखवत असते. कलाला राग आलेला असतो आणि संगीता फक्त आणि फक्त अद्वैतचंच कौतुक गात असते, त्याचंच गुणगान गात असते. त्यामुळं कलाची खरं तर खूप चिडचिड होत असते. आणि इकडे संगीता मात्र कलाला म्हणत असते, काही झालं तरी जावई बापू हे खरंच खूपच चांगले आहेत, एवढं लक्षात ठेव. संगीता असं बोलत असते आणि इकडे सरोज मात्र चिडचिड करत असते, काही झालं तरी त्या मॉबने या घरातली फरशी पुसली जाणार नाही असं सरोजचं म्हणणं असतं. पण अद्वैत म्हणत असतो की मॉबचाच वापर करून घरातली कामं होणार आहेत आणि काहीही झालं तरीही मॉबनेच फरशी पुसायची आहे, हे अद्वैत सरोजला सांगत असतो. आणि इकडे रोहिणीला मात्र राग आलेला असतो. रोहिणीला ह्या गोष्टी पटतच नसतात की हे सगळं काय होत आहे. एकतर ही संगीता खरे इथं आलेली आहे, आपल्या घरात येऊन आपल्यावरच अरेरावी चाललेली आहे असं तिला वाटत असतं. बिचारी संगीता तर कोणतीही अरेरावी करत नसते. आणि रोहिणी म्हणते की या दोघींना चांगलंच कामाला झुंपलं पाहिजे. आणि मग ती रजनीकडे येते आणि रजनीला म्हणू लागते की रजनी चल बाहेर. रजनी म्हणते, नाही हो, मी नाही येऊ शकत, तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही खरेदीला चालला आहात, असं पण माझा काय तो तुमच्यासारखा शॉपिंगचा सेन्स नाही आहे ना, त्यामुळं मी काही नाही येऊ शकत. तेव्हा रजनीला रोहिणी म्हणू लागते की अगं चल ना, ती सरोजवहिनी कामात असली ना मग मला बोर होतं, एकीला दोघे असलेलं बरं आहे. मान्य मला तुझा चॉईस हा मिडल क्लास आहे, पण चल, असं म्हणत ती रजनीच्या मागच लागते आणि रजनीला घेऊन जाते. आणि स्वयंपाकाचं या दोघी बघतील. खरं तर फराळाचं बनवायचं असतं, साफसफाई घरातली बाकी असते, स्वयंपाक करायचा असतो, एवढी सगळी कामं पडलेली असतात आणि रजनीला मात्र मदत करू द्यायची नाही, संगीताची वाट लावायची हे रोहिणीच्या डोक्यात असतं. म्हणून तिने आता रजनीला तिथून घेऊन जात आहे. त्यानंतर पाहायला मिळतं की अद्वैत तिथे येतो. अद्वैत म्हणतो, अगं खरं किती वाजले, तुला माहिती आहे ना डिझाईन करायचे आहेत, विसरलीस का तू? अद्वैतला कला म्हणते की तू जा पुढं, आले मी, एवढं उरकलं ना काम की आले. मग संगीता म्हणते, अगं जा ना, जावई बापू बोलवत आहेत ना तुला. तेव्हा कला म्हणते, अगं घरातली कामंही बाकी आहेत, आता बेसन भाजायचं आहे, त्याचबरोबर पोहे भाजायला घ्यायचे आहेत, चिवडा बनवायचा आहे, किती कामं आहेत, मी करेल नंतर ते डिझाईनचं काम, असं कला संगीताला सांगू लागते. तेव्हा संगीता म्हणते, अगं कले, असं नको करत जाऊ तू. तर कला म्हणत असते, गाई मी काही चुकीचं नाही केलेलं, मी करेल नंतर. आणि मग संगीता पोहे भाजायला घेत आहे, चिवड्याची तयारी चालू आहे. अगदी फराळ हा सागर संगीत बनवला जात आहे. चांदेकरांच्या घरची दिवाळी आता जवळजवळ दणक्यात सुरू झालेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला हे सगळं जे काही करत असते ते मनापासून करत असते आणि कला ही दिवाळीसुद्धा छान अशी साजरी करत असते, छान अशी सेलिब्रेट करत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कलाला खूप आनंद झालेला असतो, कारण कलाने आईसोबत आता ही तर दिवाळी साजरी करत आहे. अद्वैत मात्र इकडे टेन्शनमध्ये असतो, ही खरे अजून का आलेली नाही हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि तो म्हणत असतो की मला डिझाईन हवे आहेत, आता मला त्या मार्केटिंग टीमला पाठवायच्या आहेत आणि ही जर आलीच नाही तर काय करायचं आहे, ही अजूनही खालीच काम करत आहे. आणि मग कलाकडे पुन्हा अद्वैत जातो आणि तिला म्हणू लागतो, काय चाललंय तुझं? तेव्हा कला सोफा पुसत असते. तेव्हा कला म्हणते की हो, तू जा पुढे, मी आलेच, असं म्हणत अद्वैतला ती जायला सांगत असते. अद्वैत मात्र आता पुढे जातो, पुन्हा कलाच्या मागं लागतो की चल खरे,
पण खरेचं मात्र काय अजून काम होत नसतं. तेव्हा संगीता चहा ठेवते आणि म्हणते की आता एवढा चहा झाला की बाकीच्या संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला घेऊया. तेव्हा कला म्हणते की हो आई चालेल. असं म्हणत कला आणि संगीता बिचाऱ्या दोघीच जणी एवढा स्वयंपाक करत असतात. त्यांच्या दोघींची एवढी कामं चाललेली असतात कारण त्यांच्या दोघींच्या हाताला जरासाही दम नसतो. आणि मग दोघीजणी थोडा थोडा चहा घेतात. आणि अगदी रात्री कला रूममध्ये येते तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला कळतंय का, आत्ताच्या त्या डिझाईन काढायला बस. तुला माहिती आहे ना किती उशीर झालेला आहे. मला त्या डिझाईन मार्केटिंग टीमला पाठवायच्या आहेत. त्यानंतर त्या फायनल होणार आहेत. आणि तुझ्या हातात काही जादू आहे का, तू आता डिझाईन काढायला बसली आणि तू जादूची कांडी फिरवली तर ती लगेच तयार होणार आहे. तेव्हा कला म्हणते हो सगळं मान्य आहे मला चांदेकर, परंतु घरात कामं किती आहेत बघितलंस का. घरात नोकर चाकर नाहीत आणि मदतीला दुसरं कोणीच नाही. मी आणि आई किती कामं करणार आहोत. तेव्हा अद्वैत म्हणतो म्हणजे नोकर चाकर कुठे गेले, आपल्या घरी तर इतके नोकर होते. कला म्हणते काय माहिती सगळेजण बॅग घेऊन सुट्टीला गेलेले आहेत. अद्वैत म्हणतो शक्यच नाही, आजपर्यंत कधीच आपल्या घरातले नोकर सुट्टीवर गेले नव्हते आणि आज अचानक असं काय झालेलं आहे असं अद्वैतचं म्हणणं असतं. तेव्हा कला म्हणत असते मला काही माहिती नाही आणि कला डिझाईन बनवायला बसते पण तिला झोप येऊ लागलेली असते. अद्वैत म्हणतो खरे झोपू नको, तुला माहिती आहे ना. तेव्हा कला म्हणते अरे मान्य आहे मला, थोडंसं 10 मिनटं मला झोपू दे ना. तेव्हा अद्वैतला कला म्हणत आहे पण अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नसतो आणि कलाला खूप झोप येते. कला ते सगळं ठेवते आणि जाऊन डायरेक्टली तिथे बेडवरती झोपते. अद्वैत म्हणत असतो अगं खरे उठ, तू असं काय करतेस. पण कला मात्र ऐकायलाच तयार नाही. कलाचं एकच सुरू आहे की नाही, मला इतकी झोप आलेली आहे की मला झोपायचं आहे. या निर्णयावर कला ठाम आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला हिच्याकडून डिझाईन बनवून घ्यायच्याच आहेत. पण कला मात्र उठायला तयार नसते. कलाचं असं म्हणणं असतं की नाही चांदेकर मला खूप झोप येत आहे, मला झोपायचं आहे. हे स्पष्ट कलाचं म्हणणं असतं कारण मी इतकी दमलेली आहे ना, दिवसभर इतकं काम केलेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो आता काय करू मी, कारण काही झालं तरी खरेने जर हे काम केलं नाही तर मी डिझाईन कुठून देणार आहे. हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो आणि तो त्या गोष्टीचा विचार करू लागलेला असतो. इकडे कला मात्र झोपलेली असते. अद्वैतच्या लक्षात येतं की घरात एकही नोकर नाही, त्यामुळं घरातल्या सगळ्या कामाचा लोड हा खरेवर येत आहे. आणि अद्वैत म्हणतो याच्यावर आता आयडिया केलीच पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी रजनीने आता चहा आणि कॉफी बनवलेली असते. तीच कलाला म्हणते की तू नाश्त्याचं बनवायला घे, मी सगळ्यांना चहा आणि कॉफी देऊन येते. आता रजनी चहा आणि कॉफी देण्यासाठी जात असते आणि मग ती संगीता विचारते अगं कले सगळेजण इथं आहेत, जावई बापू कुठे आहेत. तर कला म्हणते अगं तुला का उशीर झाला. तेव्हा संगीता म्हणते अगं त्या रोहिणी मॅडमच्या रूममध्ये राहते ना मी, तुला माहिती आहे ना त्या कशा आहेत ते. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा कला म्हणते की अगं नाही माहिती कुठे गेला आहे, रूममध्ये पण नाही आहे तो, सकाळपासून मी पाहिलं आहे त्याला. तेव्हा संगीता म्हणते अगं तुझा नवरा कुठं गेला, ही गोष्ट तुला माहीत नाही आहे, काय चाललं आहे तुझं कले, लक्ष कुठं असतं तुझं. असं संगीता कलाला बोलत असते. कला म्हणत असते की अगं आई तसं नाही आहे गं, नाही माहिती मला कुठं गेला आहे तो. आणि मग इकडे अद्वैत कुठं आहे, अद्वैत कुठं आहे असं सगळ्यांचंच चालू असतं. आणि तेवढ्यातच अद्वैत दरवाजातून आत येताना दिसतो. सगळेजण म्हणू लागतात की हा कुठं गेलेला. आणि अद्वैत दारातच थांबलेला असतो. सगळेजण म्हणत असतात अद्वैत सकाळ सकाळ कुठं गेलेला होतास तू. अद्वैत काहीच बोलत नाही आणि तो पाठीमागून अंजूला आणि रॉकेटला घेऊन आलेला असतो आणि त्यांना म्हणत असतो की या. त्यांना मागून तो घेऊन आलेला आहे, त्यांना सांगत आहे की या म्हणून. आणि सगळेजण पाहतच आहेत. अद्वैत नक्की कोणाला घेऊन आलाय हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडलेला असतो. आणि अद्वैतने अंजूला आणि रॉकेटला आणलेला आहे आणि त्यांना पाहून कलाला तर खुशच होते. कला म्हणते की काय तू रॉकेटला घेऊन आलायस. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, कसं आहे मी अंजूला आणि किती कामासाठी परत घेऊन आलेलो आहे आणि अचानक सगळे नोकर गेलेले होते, घरामध्ये खूप कामं होती आणि मी रॉकेटला पण आणलेलं आहे. दिवाळीची सजावट आहे, फराळ बनवायचा आहे, तर हे सगळं काम घरातल्या बायकांवरच लोड येणार आहे ना, त्यामुळं मी त्यांना घेऊन आलेलो आहे. सरोज म्हणते अद्वैत ऑफिसच्या कामामध्ये तू ढवळाढवळ करतो इथंपर्यंत ठीक आहे, पण आता यापुढं घरातल्या कोणत्याही कामामध्ये तू मध्ये पडायचं नाही. अद्वैत म्हणतो की मी काही चुकीचे केलेलं नाही. आबा तिथं असतात. आबा म्हणतात सरोज मी काय सांगितले लक्षात आहे ना, कारण आबांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काही झालं तरी मला घरामध्ये वाद नको आहेत. विहीनबाई आपल्याकडे आलेल्या आहेत आणि आपल्या घरामध्ये कोणताही वाद होता कामा नाही असं आबांनी सांगितलेलं असतं. तेव्हा संगीता म्हणते बघितलं ना, जावे बापू घेऊन आलेले आहेत रॉकेटला आणि त्या अंजूला.
तेव्हा आबा म्हणतात, त्याचबरोबर सरोज म्हणते की हे कशासाठी केलेलं आहेस तू? तेव्हा अद्वैत म्हणतो की हे सगळं मी खरेसाठी केलेलं आहे. आणि हे ऐकल्यानंतर सरोजच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की मी हे जे सगळं करत आहे ते खरेसाठी करत आहे. आणि हे ऐकून संगीताला मात्र खूप आनंद झालेला असतो, पण सरोजला इतका राग आलेला असतो, तिला ही गोष्ट पटतच नसते की अद्वैत असं काहीतरी करत आहे आणि अद्वैत अशा पद्धतीने वागेल याबद्दल तिला मात्र शंका असते. आणि तिला ह्या गोष्टीचा विश्वासच बसत नाही की हे कसं शक्य आहे, अद्वैत कसं काय घेऊन येऊ शकतो असं तिच्या डोक्यात असतं. आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की रॉकेट तिथे येतो आणि रॉकेट म्हणतो, कलाताई आता कोणत्याही गोष्टीची काळजी करायची नाही आहे, आता मी आलेलो आहे ना, तर सगळ्या गोष्टी आपण नीटच करायच्या आहेत आणि सगळा फराळ सगळं करायला मी आहे. तेव्हा कला म्हणते, बरं झालं रॉकेट तू आला, अरे मला ना दिवाळीसाठी ते मावळे पण बनवायचे होते ना, आणि त्याचबरोबर एवढं सगळं चालू आहे ना. तेव्हा सरोज म्हणते, अद्वैत मला हे अजिबात आवडलेलं नाही. आबा म्हणतात, सरोज पास, अंजूलाही माघारी आणलं आहे, त्याचबरोबर रॉकेटला आणलेलं आहे, त्यामुळं सरोजची आता वाटच लागलेली आहे. तिला कळायचं बंद झालेलं आहे की हे सगळं काय होत आहे, हे कशा पद्धतीनं होत आहे. काहीही झालं तरी आपल्याला काही करून ह्या गोष्टी आता हाताबाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. असं म्हणत सरोजच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि तिची खूप चिडचिड होऊ लागलेली असते. संगीता इकडे कलाला म्हणत असते, बघितलं ना, जावई बापूंनी फक्त तुझी बाजू घेतलेली आहे, तू तर म्हणत असते ना ते तुझी बाजू घेत नाही, तुझ्यासाठी भांडत नाहीत, बोलत नाहीत, पण आता बघितलंच ना हे सगळं काय केलेलं आहे, असं चाललेलं असतं. तेव्हा कला म्हणत असते, आई बाद झालं तुझं, तुला काही झालं तरी तुझ्या जावयाचंच कौतुक आहे. तेवढ्यात अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो की काय चाललंय. तेव्हा कला म्हणते गिफ्टची तयारी. तेव्हा अद्वैत म्हणतो, गिफ्ट जर हवं असेल तर नवऱ्याची सेवा करावीच लागणार आहे, असं तो म्हणत असतो. आणि मग संगीता अद्वैतला अद्वैतसाठी तेल कोमट करते आणि कलाला म्हणते, जा त्यांची मालिश करून दे जा, अद्वैतचा पाय दुखत आहे असं अद्वैत नाटक करत आहे. आणि कलाला म्हणत आहे की चल, कारण आता कामासाठी घरी नोकर तर आणलेले आहेत, त्यामुळं घरातलं कुठलंही काम कलानं करायची गरज नाही. आणि मग अद्वैत कलाला घेऊन जात आहे. कला ती वाटी घेऊन येत असते आणि रूममध्ये आल्यानंतर अद्वैतच्या पायाला मालिश करत असते. तेव्हा कला जोरात त्याच्या पाय दाबत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही अशा पद्धतीनं तू माझ्याशी वागायचं नाही तर मी तुझी कंप्लेंट लगेच तुझ्या आईकडे करून देणार आहे, असं अद्वैत कलाला धमकावत असतो. कला मात्र शांतपणे अद्वैतच्या पुढे बसलेली आहे. अद्वैत मात्र राजासारखा बसलेला आहे आणि कलाला म्हणत आहे की दे माझी मालिश करून. असं हे सगळं अद्वैतचं चाललेलं असतं आणि कलाला खूप राग आलेला असतो. कला म्हणत असते की स्वतः राजासारखा बसतोय आणि माझ्याकडून सगळं मला राबवून माझ्याकडून सगळ्या गोष्टी करून घेतोय, हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर अद्वैत कला एकमेकांकडे पाहत असतात. अद्वैत मात्र जामच खुश झालेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.